महाविकास आघाडीमध्ये शिवबाटाचा हट्ट पाहायला मिळतोय। सर्वाधिक जागा मागण्याकडे कल आहे। सर्वाधिक जागा मागण्याकडे ठाकरेंचा कल असल्याचं पाहायला मिळतंय। तर सर्वाधिक जागा मागण्याकडे उद्धव यांचा कल पाहायला मिळतोय। आगामी निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळाव्यात यासाठी उद्धव हे आग्रही आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा मिळाव्यात यासाठी त्यांचा कल आपल्याला पाहायला मिळतोय। लोकसभा निवडणुकीनंतर आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। डॅरिल मिरांडा आमचे प्रतिनिधी मुंबईहून जोडले गेलेले आहेत। आपण पाहतोय आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आता उद्धव हे सर्वाधिक जागा मागण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीमध्ये शिवबाटाचा हा हट्ट पाहायला मिळतोय। सर्वाधिक जागा आपल्या पदरात पडाव्यात अशी त्यांची इच्छा आहे। सविस्तर तपशील नक्की तेजस, आपण पाहिलं तर आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपली कंबर कसली आहे। विशेषतः मुंबईतील 36 विधानसभा पैकी 25 जागा ठाकरे गट आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत। काही दिवसांपूर्वी एका मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली। या बैठकीत संजय राऊत, उद्धव ठाकरे उपस्थित होते आणि या बैठकीत मुंबईतील 36 पैकी 25 जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक आहे आणि या संदर्भात एकंदरीत चर्चा देखील सुरू आहे। पण दुसरीकडे आपण पाहिलं तर महाविकास आघाडीतले काही नेते जे आहेत ते यावर नाराज आहेत। जरी त्यांनी उघडपणे ही नाराजी बोलून दाखवली नसली तरी खासगीमध्ये काही नेत्यांनी या संदर्भात बोलून दाखवले आणि या संदर्भात काँग्रेस देखील आपल्या पक्षश्रेष्ठींकडे या संदर्भात चर्चा करणार आहे। विशेषतः 36 विधानसभा जी आहेत मुंबईत त्यापैकी 25 जागा जी आहेत ते उद्धव ठाकरे गट आपल्याकडे ठेवण्यास आग्रही आहेत। आता नेमकं या जागा कोणत्या असणार हे पाहावं लागेल। तेजस, अगदी डॅरिल, आपण आत्ताची लोकसभा निवडणूक झालेली आहे त्याच्यामध्ये राष्ट्रपा आणि त्यानंतर शिवबाटाला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत आणि त्यामुळेच आगामी निवडणुकीमध्ये शिवबाटाला जास्त जागा मिळाव्यात अशी आग्रहाची मागणी ही उद्धव यांची असेल। मात्र या सगळ्या मागणीवरती आता महाविकास आघाडीमध्ये मतभेद होतील का या सगळ्या संदर्भात काय माहिती कळतेय? नक्की तेजस, आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला 9 लोकसभा जागांवर विजय प्राप्त झाला। पण मात्र आपण जर स्ट्राईक रेट जर पाहिला तर काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक होता महाविकास आघाडीमध्ये। त्यामुळे काँग्रेसचे नेते जे आहेत महाराष्ट्रातले या संदर्भात दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे या संदर्भात चर्चा करणार आहेत। कारण की 36 जागांपैकी अर्थात मुंबईतल्या जे 36 विधानसभा जागा आहेत त्यापैकी 25 जागांसाठी ठाकरे गट जो आहे तो आक्रमक आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या संदर्भात एक बैठक होणार आहे आणि या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते काय चर्चा करणार आणि ठाकरे गटाच्या वाट्याला किती जागा जाणार हे देखील पाहावं लागेल। अगदी, त्यामुळे जागा वाटपानंतर हा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तर मवियामध्ये सर्वाधिक जागा मागण्याचा हट्ट आणि ह्या जागा मागण्यासाठी उद्धव हे आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। सर्वाधिक जागा मागण्याकडे उद्धव यांचा कल आहे। विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचं अजूनही समजलेलं नाहीये, कोणाला किती जागा आहेत आणि कोण किती जागा लढवेल याबाबत अजूनही स्पष्टता झालेली नाहीये। मात्र उद्धव यांनी सर्वाधिक जागा मिळाव्यात अशी आग्रहाची भूमिका त्यांनी मांडलेली आहे।